कधी दुष्काळानं तर कधी नापिकीनं होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आता अतिवृष्टीनं अक्षरशः उद्ध्वस्त झालाय। बघा हे सोयाबीन बघा, त्याला काय राहिलं? पहिल्या पाण्यामध्ये सोयाबीन गेलं, मूग गेला, उडीद गेला आणि आता राहिलं सायलं कपाशी सुद्धा गेली। आधी पावसानं ओढ दिली आणि आता मान्सूनच्या परतीच्या पावसानं मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढलंय। मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात 530 ऐवजी 580 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय। त्यामुळे मराठवाड्यासह अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय। त्यामुळे उडीद, मूग, सोयाबीनच नाही तर कपाशी पिकासोबत फळबागाही उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय। तर पावसाच्या पाण्यानं जनावरं देखील वाहून गेली आहेत। याच अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी मदत देऊन थेट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी पंचनाम्यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। ही लोक सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात। हे आता महाराष्ट्र संपूर्ण कर्जाच्या खाईत लोटल्यानंतर दिसायला लागला आहे। उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे। आणि यासाठी आज जे कर्ज दिसतं आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे। आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे। अतिवृष्टी होते आहे, ढगफुटी होते आहे सगळीकडे। आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत, पंचनामे सुरू झाले असतील, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार। माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती। राज्यात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं बीड दौऱ्यावर आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला वाचवण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची आर्थिक मदत देणार का, याकडेच राज्यभरातील अतिवृष्टीनं कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।